कधी मिळणार फेब्रुवारीचा हप्ता? महिना संपत आला तरी अजूनही बहिणींच्या खात्यावर फेब्रुवारीचा हप्ता जमा झालेला नाहीये। तर हीच काळजी जर तुम्हाला देखील वाटत असेल तर हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी। फेब्रुवारीचा हप्ता अजून का बरं जमा झाला नाहीये हा प्रश्न जर तुम्हाला देखील पडला असेल तर हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी। महायुतीसाठी गेम चेंजर ठरलेली लाडकी बहीण योजना, या योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता उद्यापासून वितरित होणार आहे। वित्त विभागाकडून 3490 कोटी विभागाला वर्ग करण्यात आलेले आहेत। पण लाडकी बहीण योजनेसाठी आता सरकारने काही नवीन निकष लागू केलेत। यामुळे लाडक्या बहिणींची संख्या एकूण 9 लाखाने कमी होणार आहे। तर हे निकष नेमके कोणते आहेत आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। त्याचबरोबर फेब्रुवारीचा हप्ता कोणत्या बहिणींना मिळणार आहे, कधी मिळणार आहे याची देखील माहिती या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला लगेचच लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राइब करा, बाजूला बेलचं चिन्ह असलेल्या ठिकाणी दाबायला विसरू नका, जेणेकरून मी माझ्या चॅनलवर जे काही महत्त्वाचे आणि नवीन अपडेट टाकत असते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकही व्हिडिओ तुमच्यापासून स्किप होणार नाही। त्यामुळे लगेचच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। तर नमस्कार मित्रांनो, मी रीमा माझ्या या YouTube चॅनलवर तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते। भाऊ, भाई आणि दादांच्या सरकारकडून महिन्याला 1,500 रुपयाची ओवाळणी मिळाल्यानंतर लाडकी बहिणींच्या चेहऱ्यावर खुललेलं हास्य शब्दात सांगणं शक्य नाही। मात्र लवकरच 9 लाखांपेक्षा जास्त लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरचं हे हास्य विरणार आहे का? कारण आता लाडकी बहीण योजनेत जी नव्याने काटेकोरपणे पडताळणी होणार आहे आणि चालू देखील झालेली आहे ही पडताळणी, त्यामुळे येत्या काळात बऱ्याच बहिणी या योजनेतून बाद होणार आहेत। सरकारने जे नवनवीन निकष अंमलात आणलेले आहेत त्यामुळे दिवसेंदिवस निकषांची तर बेरीज होत आहे आणि त्यामुळे या योजनेतील लाडक्या बहिणींची वजाबाकी होत आहे। कारण सरकारने महिलांना लाभ देताना लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये कठोर पावलं उचललेली आहेत। लाडकी बहीण योजनेमुळे मतांची तिजोरी भरली गेली आणि विक्रमी विजय मिळाला, त्यामुळे महायुती सरकार आलं। मात्र हीच लाडकी बहीण योजना आता सरकारची तिजोरी रिकामी करू लागली आहे का? आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आहे हो। या लाडकी बहीण योजनेमुळे आता सरकारी तिजोरी हळूहळू रिकामी व्हायला लागलेली आहे, रिकामी होत आहे आणि त्यामुळेच सरकारने एक एक करत योजनेला चाळण लावायला सुरुवात केलेली आहे। या चाळणी प्रक्रियेमुळे 9 लाख लाडक्या बहिणींचे नाव योजनेतून वजा होणार आहे आणि सरकारी तिजोरीतून होणाऱ्या 945 कोटीच्या वजाबाकीला आता ब्रेक लागणार आहे। लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकार नवनवीन निकष आणण्याचा विचारात आहे। लाडक्या बहिणींनो, महिन्याला मिळणारे 1,500 गमवायचे नसतील तर ते निकष काय आहेत ते आत्ताच नीट बघून घ्या। कारण हे निकष जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला हे 1500 रुपये गमवावे लागतील। त्यामुळेच मी तुम्हाला सुरुवातीलाच बोलली की व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ अर्धवट बघू नका। कुठलीही माहिती जी अपूर्ण असते ती धोकादायक असते, म्हणूनच व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लगेचच लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। कारण मी तुम्हाला गॅरंटीने सांगू शकते की हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे। निकष काय आहे ते सांगते। लाभार्थ्यांना दरवर्षी जून मध्ये बँकेत जाऊन ई-केवायसी करून हयातीचा दाखला जोडावा लागणार आहे। दरवर्षी 1 जून ते 1 जुलैच्या दरम्यान ई-केवायसी करणं अनिवार्य आहे। लाभार्थीचा उत्पन्न तपासणीसाठी प्राप्तिकर विभागाची मदत घेतली जाणार आहे। अर्ज मंजूर झाल्याच्या पुढच्या महिन्यापासून लाभ मिळणार आहे। पहिले काय होत होतं, जून महिन्यापासून ही योजना सुरू झाली,
तर बहिणींना जून महिन्यापासून हप्ता मिळायला सुरुवात होत होती। मात्र आता हा नवीन निकष आहे, नवीन नियम आहे। तुमचा अर्ज ज्या महिन्यात मंजूर झाला त्या महिन्यापासून तुम्हाला पुढचा लाभ मिळणार आहे। अर्जातील नाव आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यावरील नावात तफावत आढळल्या तर लाडकी बहीण या योजनेतून अपात्र होणार आहे। ज्यांचे आधार कार्ड योजनेशी लिंक नसेल त्याही बहिणी आता योजनेतून बाद होणार आहेत। तसेच नमो योजना किंवा दिव्यांग योजना याचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचे फक्त 500 रुपये मिळणार आहे। कारण नमो योजनेअंतर्गत आणि दिव्यांग योजनेअंतर्गत ह्या बहिणींना ऑलरेडी हजार रुपये महिन्याला मिळत आहे। त्यामुळे वरील 500 रुपये लाडकी बहीण योजनेचे ह्या बहिणींना मिळणार आहे। म्हणजे ज्या बहिणी नमो योजना किंवा दिव्यांग योजनेचा लाभ घेताय त्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत वरील उरलेले 500 रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार। तसेच 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू आहे। मात्र ज्यांचं नव्याने 21 वर्ष वय पूर्ण झालेलं आहे त्या महिलांसाठी लाडकी बहीण योजना चालू ठेवायची की नाही याबद्दल सुद्धा राज्य सरकार गांभीर्याने विचार करणार आहे। म्हणजे आता नुकत्याच ज्या बहिणी नवीन 21 वर्षाच्या होणार आहेत तर त्या नवीन बहिणींनी देखील नवीन अर्ज करायचे का या बाबतीत देखील सरकार गांभीर्याने विचार करत आहे। निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना जाहीर झाली तेव्हा सरकारने काही निकष जाहीर केले होते। मात्र निवडणुकीच्या तोंडावर योजनेसाठी पात्र नसलेल्या बहिणींना दुखावण्याचं धाडस परवडणारं नव्हतं। म्हणून निकषाकडे कानाडोळा करत सर्व सरसकट अर्ज मंजूर करून सरसकट लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळवून दिला। मात्र निवडणूक संपल्यावर सरकारने निकषात बसत नसलेल्या बहिणींना योजनेतून बाहेर काढण्याची मोहीम सरकारने सुरू केलेली आहे। त्याचप्रमाणे 21 वर्ष वय पूर्ण झालेल्या लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे। मी तुम्हाला आताच बोलली ना, नव्याने 21 वर्ष वय पूर्ण झालेल्या नवीन 21 वर्ष पूर्ण झालेल्या बहिणींना आता ह्या योजनेमध्ये लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे। नव्या बहिणींसाठी नव्याने नियम बदलणार आहेत अशी माहिती सुद्धा समोर येत आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये योजनेचा लाभ देण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे। नव्या लाडक्या बहिणींना आता नव्याने लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार असल्याचे समोर येत असून ही आत्ताच 21 वर्ष पूर्ण झालेल्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। यामध्ये आणखीन एक आनंदाची बातमी अशी की लवकरच लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता फेब्रुवारीचा हप्ता लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्याची माहिती देखील समोर येत आहे। म्हणजेच आजपासून फेब्रुवारीचा हप्ता बहिणींच्या खात्यात वर्ग होणार आहे। ही आनंदाची बातमी आहे। सर्व बहिणींना फेब्रुवारीच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते, कारण फेब्रुवारी महिना संपत आला पण अजूनही बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झालेले नव्हते। म्हणून सर्व बहिणी या फेब्रुवारीच्या 1500 रुपयाची आतुरतेने वाट पाहत होते, तर त्यांची आता प्रतीक्षा संपणार आहे आणि खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। तर दिली का नाही, एक नाही दोन नाही, किती साऱ्या आनंदाच्या बातम्या मी माझ्या या व्हिडिओतून तुम्हाला। तर मित्रांनो, लवकरच फेब्रुवारीचा हप्ता येणाऱ्या ह्या आज उद्यामध्येच तुमच्या खात्यात जमा होणार आहे आणि जर जमा झाले असतील तर मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। आणि नव्याने 21 वर्ष पूर्ण झालेल्या बहिणींना देखील आता फॉर्म भरायची सुवर्ण संधी मिळू शकते, त्यांना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळू शकतो। तर ह्या सगळ्या आनंदाच्या बातम्या आहेत। तर माझ्या चॅनलवर मी अशाच नवनवीन अपडेट, लेटेस्ट अपडेट तुम्हाला देत असते। तर व्हिडिओबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लगेचच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या
व्हिडिओमध्ये अशीच दमदार माहिती घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय आणि नमस्कार.